नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर बाजारामध्ये आता अशा छोट्या बॉक्समध्ये स्ट्रॉबेरी खूप विकायला येत आहेत. तर म्हटलं चला आपणही काहीतरी बनवूयात ह्याचं थंड थंड कूल. आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, त्याच्यामुळं अगोदर मी ह्या स्ट्रॉबेरी घेतल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढल्या आणि नंतर त्याचे काय केलं, देठ काढून घेतले आणि आता त्या छोट्या छोट्या काय करायचे, त्याचे तुकडे करून घ्यायचे किंवा ते छोटे छोटे असे त्याचे काप करून घ्यायचे तर त्या आणि नंतर अशा पद्धतीने हे जे स्ट्रॉबेरीचे काप काय करायचं, मिक्सरचं जे ज्यूसचं भांडं आहे की नाही त्याच्यामध्ये घालायचे. आणि स्ट्रॉबेरी ही चवीला थोडीशी आंबूस असते की नाही, गोड नसते, त्याच्यामुळं साखर थोडीशी जास्तच घालायची. नंतर त्यामध्ये थोडंसंच प्रमाणातच असं दूध घालायचं. आणि कारण का तर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं की नाही, जास्त दूध घातलं तर स्ट्रॉबेरी जास्त अशी बारीक होणार नाही, त्याचे तुकडे तसेच राहतील. त्याच्यामुळं काय करायचं, थोडंसंच दूध घालायचं आणि हे मिक्सरला अगोदर फिरवून घ्यायचं की जेणेकरून हे स्ट्रॉबेरी एकदम बारीक असं होईल या पद्धतीने. आता आपली इथं स्ट्रॉबेरी एकदम बारीक झालेली आहे, त्याची छान पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन आपण दूध घालूयात. मला इथं 2 ते 3 ग्लास काय करायचं आहे, स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचं आहे, त्यामुळं मी तेवढ्याच प्रमाणात दूध घातलेले. त्यानंतर मी इथं 10 रुपयाची ही डब्बी आणली होती आईस्क्रीमची, ते आईस्क्रीम मी त्याच्यामध्ये घातलं आहे. आता हे एकदा काय करायचं, बंद चालू करून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि आता काय करायचं, ग्लासामध्ये ओतण्या अगोदर त्याच्यामध्ये हे सब्जा मी काय केलं होतं, 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत घातला होता, तो अगोदर घालून घ्यायचा आहे. आणि नंतर त्या ग्लासामध्ये आपण हा मिल्कशेक जो बनवलेला आहे की नाही स्ट्रॉबेरीचा, तो ओतायचा आहे. वा काय मस्त असं झालं आहे मिल्कशेक आणि चवीलाही एकदम भन्नाट लागतं बरं का, अशा पद्धतीचा हा मिल्कशेक. आता आपण ह्याला गार्निशिंग करण्यासाठी असे स्ट्रॉबेरी पण लावून घेऊयात ग्लासवर. दिसतंय पण किती छान नाही का. तर या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.